विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपण मागच्या लेक्चरला चॅप्टर नंबर 2 मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग हा चॅप्टर आपण संपवलेला आहे. त्या चॅप्टरवरचे सगळे पॉइंट्स लिहून घ्या. त्यानंतर एक्सरसाइज जी आहे ती एक्सरसाइज वहीमध्ये सॉल्व करा. आज आपण 3 नंबरचा चॅप्टर जो आहे जर्नल तो सुरू करत आहोत. तर पान नंबर 44 बघा. जर्नल जर्नलचा अर्थ होतो रोजनिशी, म्हणजे आपण जे झालेले ट्रान्झॅक्शन्स आहेत, झालेले जे व्यवहार आहेत, तर ते आपण रोजनिशीमध्ये लिहित असतो. जे झालेले ट्रान्झॅक्शन आहेत त्याचं दैनंदिन लेखन, त्यालाच म्हणतात जर्नल. आता पहिला पॉइंट पाहूया, इंट्रोडक्शन. Bookkeeping records all day-to-day business transactions on the basis of supporting documents. तर हिशोबाचे पुस्तक जे आहेत ते लिहित असताना जे झालेले ट्रान्झॅक्शन्स आहेत तर ते लिहिताना डॉक्युमेंट्सचा उपयोग केला जातो. डॉक्युमेंट्स काय असतात, आपल्याला हिशोब लिहिताना सपोर्ट करत असतात. द वर्ड डॉक्युमेंट मीन्स अ पीस ऑफ पेपर which provides detailed information as a legal nature. तर डॉक्युमेंटचा अर्थ असा होतो की जे झालेले ट्रान्झॅक्शन आहे त्याचा तो कागदोपत्री पुरावा असतो आणि तो लीगल म्हणजे कायदेशीर स्वरूपात असा असतो. डॉक्युमेंट इज अ लीगल प्रूफ ऑफ रेकॉर्डिंग एव्हरी ट्रान्झॅक्शन. तर हे जे डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंटला आपण दस्तऐवज म्हणू शकतो. तर हे डॉक्युमेंट हे कागदोपत्री असा पुरावा असतो आणि जे झालेले ट्रान्झॅक्शन आहेत, रोज झालेले ट्रान्झॅक्शन, त्यांचा तो पुरावा असतो. आता एक एक्झाम्पल पाहूया. व्हेन वी परचेस कॉम्प्युटर फॉर कॅश ₹30,000 वी गेट अ कॅश मेमो. दिस कॅश मेमो इज अ सोर्स डॉक्युमेंट. जेव्हा आपण ₹30,000 किमतीचा कॉम्प्युटर रोखीने खरेदी करतो तर आपल्याला कॅश मेमो हा मिळत असतो आणि हा कॅश मेमो जो आहे याला आपण काय म्हणू शकतो, सोर्स ऑफ डॉक्युमेंट. म्हणजे तो आपण रोखीने कॉम्प्युटर खरेदी केला आहे याचा कागदोपत्री दस्तऐवज असतो. आता नंतरचा पॉइंट पाहूया. इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. अकाउंटिंग डॉक्युमेंट्स म्हणजे हिशोबाचे जे दस्तऐवज आहेत त्याचं महत्व काय, त्याची उपयुक्तता काय. नंबर 1 आहे, डॉक्युमेंट्स आर नेसेसरी फॉर रेकॉर्डिंग ऑल ट्रान्झॅक्शन्स इन टू द बुक्स ऑफ अकाउंट्स. तर हिशोबाचे जे पुस्तक आहे ज्याला आपण काय म्हणतो बुक्स ऑफ अकाउंट्स, तर यामध्ये झालेल्या ट्रान्झॅक्शनची नोंद करण्यासाठी डॉक्युमेंट्स हे आवश्यक असतात, दस्तऐवज हे आवश्यक असतात. नंबर 2, द अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर रेकॉर्डेड इन प्रॉपर मोड अँड कॉम्प्युटर बेस्ड. तर असे जे झालेले ट्रान्झॅक्शन आहे यांची नोंद योग्य पद्धतीने आणि कॉम्प्युटर बेस्डने केली जाते. Accounting documents are stored in physical files or in software. हे अकाउंटिंग डॉक्युमेंट्स जे आहेत आपल्याला भविष्यकाळासाठी संदर्भ लागत असतो म्हणून हे फाईल्समध्ये स्टोअर केले जातात किंवा संगणकामध्ये, ज्याला संगणकाची आज्ञावली म्हणतात, सॉफ्टवेअर, त्यामध्ये पण आपण ते स्टोअर करू शकतो, आपण साठवून ठेवू शकतो. अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर लीगल एव्हिडन्स फॉर कोर्ट मॅटर्स. जर काही न्यायालयीन काही कामकाज असेल, कोर्ट मॅटर काही असतील, तर अकाउंटिंग मॅटर हा कायदेशीर पुरावा असतो. एव्हिडन्स म्हणजे पुरावा. द अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर चॅरिटी कमिशनर्स ऑफिस. चॅरिटी कमिशनर म्हणजे धर्मादाय आयुक्त. तर अकाउंटिंग डॉक्युमेंट्स हे धर्मादाय आयुक्त ऑफिसमध्ये सुद्धा आपल्याला पुरावे म्हणून द्यायची गरज भासली तर देता येतात.
Accounting documents are required for payments of state government and local body authority. आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटला जर काही पुरावे जर काही आपल्याला पेमेंट करायचं असेल, त्यांना कॅश द्यायची असेल, तर अकाउंटिंगचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे गृहीत धरले जातात. त्यावरनं आपण गव्हर्नमेंटचा टॅक्स वगैरे देऊ शकतो. त्यानंतर पान नंबर 45 बघा, व्हाउचर. व्हाउचर म्हणजे पावती. आपण जे पैसे देतो ते पैसे दिल्याचे प्रमाणपत्र. Voucher is a document that supports a payment mode by the businessman. तर व्हाउचर असं डॉक्युमेंट आहे की बिझनेसमॅनने, व्यावसायिकाने पैसे दिले आहेत याचा तो पुरावा आहे. इट इज अ लीगल एव्हिडन्स दॅट सर्टन सम ऑफ मनी हॅज बीन पेड टू स्पेसिफिक पर्सन ऑर पार्टी. तर हा कायदेशीर पुरावा आहे की आपण एखादी ठराविक रक्कम, आपण पैसे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पर्सनला, पार्टीला दिलेले आहेत. सपोज एक्झाम्पल पहा, याचे बिझनेसमन कोणकोणते व्हाउचर तयार करतो. कॅश व्हाउचर, बँक व्हाउचर, परचेस व्हाउचर, सेल्स व्हाउचर, ट्रॅव्हल बिल्स, वेजेस बिल, वेजेस म्हणजे वेतन, सॅलरी बिल, सॅलरी म्हणजे पगार. आता त्याचे जे टाइप्स आहेत व्हाउचरचे ते पाहूया. पहिला आहे इंटरनल व्हाउचर. द इंटरनल व्हाउचर्स आर डॉक्युमेंट प्रिपेड इंटरनली बाय अन ऑर्गनायझेशन. तर व्यावसायिक संस्था जी असते आपल्या अंतर्गत हिशोबासाठी हे इंटरनल व्हाउचर तयार करत असते. त्यानंतर एक्सटर्नल व्हाउचर. These vouchers are documents generated from outside the business. हे एक्सटर्नल व्हाउचर जे आहेत हे आपल्या व्यवसायाच्या बाहेरील व्यक्तींनी तयार केलेले असे डॉक्युमेंट्स असतात. त्यानंतर बघा जर्नल व्हाउचर. जर्नल व्हाउचर इज बेसिक ऑब्लिक ओरिजिनल ऑन द बेसिस ऑफ विच the transactions should be journalized in journal book. तर जर्नल व्हाउचर हे बेसिक आहे, पायाभूत आहे. ओरिजिनल असं व्हाउचर आहे की ज्याचा उपयोग जर्नल बुक मध्ये झालेले ट्रान्झॅक्शन जर्नलाइज किंवा लिहिण्यासाठी केला जातो. त्यानंतर आपण जर्नल व्हाउचर जे आहे त्याचं स्पेसिमेन पाहूया. जर्नल व्हाउचर पान नंबर 45 वर आपल्याला दिलेला आहे. फ्रेम मध्ये आपल्याला जर्नल व्हाउचरच्या खाली दिलंय नेम ऑफ द फर्म, म्हणजे व्यवसायाचं नाव, व्हाउचर नंबर, ट्रान्झॅक्शन नंबर, डेट, नेम ऑफ डेबिट अमाऊंट, जेवढ्या अकाउंटला डेबिट केलेला आहे, ज्या नावाने अकाउंटला डेबिट केलेलं आहे त्याचं नाव, नेम ऑफ क्रेडिट अकाउंट, ज्यांच्या नावाला क्रेडिट केलेलं आहे त्यांच्या अकाउंटचं नाव. त्यानंतर कॉलम खाली दिलेले पर्टिक्युलर्स म्हणजे तपशील, जे झालेलं ट्रान्झॅक्शन आहे त्याचा तपशील. त्याच्यानंतर अमाऊंट, त्याची रक्कम. त्यानंतर खाली दिलेलं आहे अमाऊंट इन वर्ड्स, अमाऊंट्स जी आहे ती शब्दामध्ये. त्याच्यानंतर अप्रूव्ड बाय, म्हणजे ज्यांनी मंजूर केलेलं आहे ते, त्यांची सही. ऑथोराइज बाय म्हणजे अधिकारी ज्यांनी हे केलेलं आहे सँक्शन. आणि नंतर सिग्नेचर. तर अशा पद्धतीने हे जर्नल व्हाउचर जे आहे तर याचा स्पेसिमेन आपण पाहिलेला आहे. सर्वांनी त्याचा नमुना जो आहे तो आपल्या क्लासवरच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. त्याखाली पाहूया कॅश व्हाउचर. मिनिंग the evidence of cash payments and cash receipts is called cash voucher. तर आपण जे रोख स्वरूपात पैसे दिलेले आहेत किंवा आपल्याला रोख स्वरूपात पैसे प्राप्त झालेले आहेत तर त्यालाच म्हणतात कॅश व्हाउचर. हा कायदेशीर पुरावा असतो.
When amount is spent in cash, one should prepare a voucher. आणि जेव्हा रक्कम जी आहे, कॅश जी आहे, ही रोख स्वरूपात खर्च केली जाते त्यावेळेस व्हाउचर तयार केलं जातं. त्यानंतर पान नंबर 46 वर बघा, आपल्याला कॅश व्हाउचरचा स्पेसिमेन देण्यात आलेला आहे. कॅश व्हाउचर, नकुल अँड कंपनी, बांद्रा रोड, मुंबई. नकुल आणि कंपनी, बांद्रा रोड, मुंबई यांचं ते कॅश व्हाउचर आहे. डाव्या साईडला आपल्याला दिलेलं आहे व्हाउचर नंबर, उजव्या साईडला डेट, नंतर आपल्याला दिलेला आहे GSTIN नंबर म्हणजे वस्तू आणि सेवा कर. GST नंबर तिथे लिहावा लागतो, तो प्रिंटेड असतो. पे टू म्हणजे पैसे कुणाला देण्यात आले त्यांचं नाव. ऑन अकाउंट ऑफ, कुठल्या अकाउंटच्या हेडखाली आपण पैसे दिले त्याचा उल्लेख. डेबिट अमाऊंट, डेबिट अकाउंट, कुठल्या अकाउंटला आपण डेबिट केलेलं आहे त्या अकाउंटचं हेड. टोटल रुपीज, किती रक्कम आहे ती आपण वर्ड्समध्ये लिहिणार. आणि नंतर अमाऊंट रुपीज आपल्याला फ्रेममध्ये दिलेली आहे. प्रिपेअर्ड बाय, कुणी तयार केलं त्यांचं सिग्नेचर. पास बाय, कुणी पास केलेलं आहे ते. आणि ज्यांना ती अमाऊंट मिळाली आहे, रिसिव्हर सिग्नेचर, तिथं त्यांचं सिग्नेचर येणार, नाव येणार. तर हे सुद्धा स्पेसिमेन जे आहे कॅश व्हाउचरचं विद्यार्थी मित्र हो, ते पण आपण लिहून काढा. त्यानंतर बघूया टॅक्स इनव्हॉइस म्हणजे चलन. मीनिंग ऑफ टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइस इज अ डॉक्युमेंट prepared by the seller to inform the buyer about the quantity supplied. टॅक्स इनव्हॉइस असं डॉक्युमेंट आहे जे सेलरने म्हणजे माल विक्रेत्याने तयार केलेलं आहे आणि ते त्यांनी तयार करताना बायरला काय काय माल दिलेला आहे, क्वांटिटी अप्लाइड, किती माल दिलेला आहे, त्या मालाचा रेट काय आहे, पेमेंट्सच्या कंडिशन्स काय आहेत आणि कुठला माल सप्लाय केलेला आहे त्याला ट्रेड डिस्काउंट किती आहे. त्यानंतर CGST आणि SG किती आहे, अशी टोटल अमाऊंट त्याला किती द्यायची आहे याचा उल्लेख टॅक्स इनव्हॉइसवर असतो. आता CGST म्हणजे सेंट्रल गुड्स सर्व्हिस टॅक्स, जो सेंट्रल म्हणजे केंद्र शासनाकडे जमा होतो. आणि SGST म्हणजे स्टेट गुड्स सर्व्हिस टॅक्स, जो राज्य शासनाकडे जमा होतो. खाली आपल्याला स्पेसिमेन दिलेलं आहे टॅक्स इनव्हॉइसचं, ते पाहूया. टॅक्स इनव्हॉइस, सुनील जनरल स्टोअर्स, शॉप नंबर 5, लक्ष्मी रोड, पुणे. सुनील जनरल स्टोअर, लक्ष्मी रोड, पुणे यांचं टॅक्स इनव्हॉइस देण्यात आलेलं आहे. आपल्याला स्पेसिमेन म्हणून लेफ्ट साईडला आपल्याला दिलेलं आहे कॅश बिल नंबर, GSTIN नंबर. उजव्या साईडला आपल्याला देण्यात आलेले आहे डेट. त्यानंतर खाली दिलं आहे नेम, कस्टमर नेम, खाली ॲड्रेस, सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, HSN नंबर, रेट, क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट, CGST इन पर्सेंट, SGST इन पर्सेंट, टोटल अमाऊंट इन रुपीज. हे सर्व कॉलम आपल्याला माहितीसाठी देण्यात आलेले आहेत. जेवढी अमाऊंट आहे ती रुपीज इन वर्ड्समध्ये लिहायची आहे. नंतर उजव्या साईडला आपल्याला दिलेलं आहे बँक डिटेल्स, बँकेचं नाव, ब्रँचचा IFSC कोड आणि अकाउंट नंबर. परत खाली ते तयार करणाऱ्याची सिग्नेचर आहे. आणि डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे E&OE, त्याचा लॉंग फॉर्म होतो एरर्स अँड ओमिशन एक्सपेक्टेड, म्हणजे चुकबुल देणे घेणे. तर हा सुद्धा टॅक्स इनव्हॉइसचा स्पेसिमेन आपण सर्वांनी आपल्या एक्सरसाइज क्लासवर्कच्या वेळीमध्ये लिहून घ्या. हे पॉइंट्स लिहून घ्या. जर्नल टॉपिक आपण आजपासून सुरू केलेला आहे, त्याचं वाचन करा, रिव्हिजन करा.
तर आजच्या पुरतं आपण एवढं पाहूया. थँक्यू.